हा जो आहे हा कारखान्याचा बेनीमळ्याचा प्लॉट आहे. आता लागवडी पूर्ण संपल्यामुळं कारखान्यासाठी हार्वेस्ट झालेला. तोडणी करताना जे आहे ते हे वरूनच जे आहे ते तोडण्यात आलं लेबरच्या साह्यानं. सामान्य शेतकरी हे सहन नाही करू शकत, एक संस्था म्हणून हे. पण ह्याच्यातल्या टेक्निकल बाबी पण जे आहे ते आम्ही पाहिल्या, म्हणजे एकाच ठिकाणी नाही तर सरसकट सगळीकडं जाऊन फिरून पाहिलं. अडचण अशी आहे की अशा पद्धतीनं बोधावर असे हे दगड आहेत, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी हार्वेस्टर जे आहे ते लावता आला नाही, हे असे दगड असल्या कारणानं. आणि लेबरच्या साह्यानं सुद्धा, म्हणजे बेटामध्ये आसपास दगड असल्या कारणानं, म्हणजे हे मी कुठंतरी एका स्पेसिफिक ह्याच्यावर नाही येतं फिरून दाखवतोय मी. असं हे कोयता हाणताना ते हे होणार, टिपकणार तिथं, किंवा आता इथं सुद्धा बेटामध्ये अशा पद्धतीचे हे दगड आहेत. आणि त्याच्यामुळं हार्वेस्टिंग जे आहे ते हे वरच्यावरी करतात. लेबरसुद्धा जास्त रिस्क घेत नाहीत ही वरच्यावरी जे आहे ते हे, कारण ह्याच्यामध्ये नुकसान जे आहे ते होतं. आता जसं या ठिकाणी बघा, हे सगळं आता हे मोकळं झाले जनावरं फिरून हे, त्याच्यामुळं. नाहीतर तोडणी झाल्या जर आपण ह्याचा व्हिडिओ काढला असता तर हे व्हिडिओ ह्याचे दगडंसुद्धा दिसली नसते का, तर त्यावेळेस हे पाचट असं वर असतं, त्याच्यामध्ये ती दिसत नाही. आता हा दगड आहे, इथंच बेट आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला हार्वेस्टिंग करताना अडचणी येतात. ते कोयता ह्याच्यावर पडून त्याचं मुंडणं किंवा त्याचं आर्थिक नुकसान होणं. आणि हार्वेस्टरनं सुद्धा अशा दगडयुक्त प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग करणं शक्य नाही, कारण की जागोजागी असे दगड आहेत, पूर्ण भुंडावर दगड आहे. त्याच्यामुळं सुद्धा हार्वेस्टरचे जे ब्लेड आहेत त्याचं नुकसान होतं. तर हे तांत्रिक समस्या दगडयुक्त जमिनीमध्ये आहेत. आता ह्या ठिकाणी सुद्धा हे दगड बाजूला आणि इथंच हे बेट आहे, ते हे सगळे प्रॉब्लेम आहेत. असं नाही की एकाच ठिकाणी दाखवतो असं नाही, तर आपण पूर्ण प्लॉट जरी फिरला तर इथं हे दगड, इथं हे बेट आहे, इथं दगड आहे, हे इथं बेट आहे ऊसाचं. अशा ठिकाणी हत्ती चालवताना सुद्धा तांत्रिक असे अडथळे आहेत. आणि त्याच्यामुळं हा ऊस जो आहे तो हार्वेस्ट होताना वरून, म्हणजे खाली दोन तीन कांडे जे काही राहिलेले आपल्याला दिसत आहे, तर ते प्रमुख कारण जे आहे ते हे अशा पद्धतीनं आहे. आणि त्याच्यामुळं मेकॅनिकल हार्वेस्टिंग असेल किंवा मॅन्युअल हार्वेस्टिंग असेल, ह्या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीच्या दगडयुक्त मुरुमयुक्त जमिनीमध्ये जे आहे ते आपल्याला फेस करावं लागतं. आणि म्हणून हा जो काही ऊस दिसतोय, हा ही एक कांड, ही दोन कांड, ही समजा त्याच्यावरच एवढ्या वरून तो जो आहे तो तोडण्यात येतो. ह्याला एकच पर्याय, दगड सगळे गोटे वेचून घेणे आणि त्यानंतर लागवड ऊसाची करणे, नाही तर हे अशा पद्धतीनं आपलं हे नुकसान होतं. आता बघा इथं हे सगळे हे ऊस, इथं दगड आहे, तर सगळे दगडयुक्तच पूर्णपणे 100% मुरमाची जमीन आहे ही सगळी आपल्या कारखान्याची सगळी.